लक्ष्मीच्या पावलांनीच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत आहोत की कला अद्वैतला समजावून सांगते की तुला माझी काळजी वाटणं साहजिक आहे, परंतु जेव्हा पार्टनर असतो तेव्हा जो पार्टनर असतो त्याने एकमेकांना जे आहे मनसोक्तपणे उडू दिलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की जेव्हा तुला ठेस लागेल किंवा कुठे धडपडशील तेव्हा मी आहे तुला सावरायला, रादर दॅन की एकमेकांना जे आहे ते बांधून ठेवणं की मी जसं म्हणतोय तसं ऐक किंवा एकमेकांवरती कुठलेही बंधनं लादणं हे चुकीचं आहे। यावरती अद्वैतलाही पटतं की ती जी बोलत आहे ते बरोबर आहे आणि मी तिच्यावरती जे बंधन लादत आहे ते चुकीचं आहे, तिच्या काळजीपोटीच करत आहे, परंतु ते मी करत असलेलं चुकीचं आहे। हा जेव्हा त्याला साक्षात्कार होतो त्यानंतर दोघेही मनमोकळेपणाने हसतात आणि म्हणतात की हो, आपण एकमेकांना बंधनात न ठेवता मनसोक्तपणे एकमेकांना जे आहे वागू दिलं पाहिजे। इकडे अद्वैतला कळत नाही की तो तिच्यासाठी खूपच जास्त पॉझिटिव्ह झालेला आहे आणि खूप जास्त काळजी करायला लागलेला आहे आणि त्यावरती त्याने काय करावं हे त्यालाही समजत नसतं, तो कोणाशी बोलावं हेही त्याला समजत नसतं। त्याचनंतर तो जो आहे तो घरामधनं बाहेर जात असताना तिथे आजोबा समोर येतात आणि आजोबांना तो म्हणतो की कला सध्या खूपच जास्त हट्टीपणा करत आहे आणि सगळी कामं तिला स्वतःलाच करायची असतात। हे मूर्ती बनवत असते, त्यानंतर घरातली कामं करत असते, त्यानंतर माझी काळजी कर, परत घरातल्या प्रत्येक माणसाची काळजी कर, हे सगळं ती करायला जाते आणि तिच्यावरती खूप जास्त लोड येऊन जातो आणि तिला समजत नाही की काय करायचं। त्यावरती आजोबा म्हणतात की हो, ती तशीच आहे आणि ती जी आहे ती खूपच जास्त कष्टाळू आहे। यावरती अद्वैतला समजत नाही की आता यानंतर त्याने हे सगळं कोणाशी बोलावं आणि कोणासोबत चर्चा करावी। या सगळ्याचा विचार करतच असताना त्याच्या लक्षात येतं की हे सगळं तो जे आहे काउन्सिलरसोबत बोलू शकतो मनमोकळेपणाने, कारण तो त्याला जज करणार नाही आणि तो हे सगळे गोष्टी घेऊन काउन्सिलरकडे पोहोचतो आणि सांगायला लागतो की त्याची बायको जी आहे खूपच जास्त हट्टीपणा करते आणि सगळ्या गोष्टी तिला तिच्या मनाप्रमाणे हव्या असतात। मी तिला समजावून सांगायचा प्रयत्न करतो तेव्हा ती माझं काहीही ऐकत नाही आणि सगळा लोड स्वतःवरतीच ओढावून घेते। पहिल्यांदाच आपल्या बायकोबद्दल तो इतकं चांगलं मनसोक्तपणे बोलत आहे हे पाहून त्यालाही चांगलं वाटतं, कारण आत्तापर्यंत ते फक्त एकमेकांची उणीधुणीच काढायची आणि पहिल्यांदाच तो जे कलाबद्दलचं आहे मनमोकळेपणाने आणि भरभरून बोलत असतो, तिचं कौतुक करत असतो आणि तिच्यासाठी त्याला खूप जास्त काळजी वाटत असते। यावरती काउन्सिलरला जेव्हा तो सांगतो की आज ती त्याला काय काय म्हणाली आणि कसं तिला वाटतं की हा तिला बांधून ठेवतोय, यावरती काउन्सिलरला प्रश्न पडतो की याला कलावरती प्रेम तर नाही झालेला आहे ना, तो तिच्या प्रेमात तर नाही पडलाय ना, आणि तोच प्रश्न अद्वैतला विचारतो आणि म्हणतो की मला वाटत आहे की तुम्हाला कलाच्या प्रेमात पडला आहात। आणि हे ऐकून अद्वैतला धक्का बसतो आणि तो जेव्हा पाणी पित असतो ते बाहेर सांडतं। त्यानंतर ते शिपायाला बोलवतात आणि शिपायाला सगळंच जे आहे पाणी साफ करायला सांगतात। शिपाई जेव्हा पाणी साफ करत असतो त्यावेळीही अद्वैत कलाबद्दलच बोलत असतो आणि तिचा टॉपिक जो आहे तो विसरतच नसतो। हे ऐकून शिपाईही म्हणतो की यांना आपल्या बायकोवरती खूप प्रेम आहे आणि ते आपल्या बायकोशिवाय दुसरं काही बोलतच नाही आहेत। यावरती अद्वैत शिपायालाही ओरडतो आणि म्हणतो की तू इथून जा आणि मला काय करायचंय ते माझं मी बघेन। तो काउन्सिलरही शिपायाला तिथून जायला सांगतो आणि अद्वैतला सांगतो की मला असं वाटत आहे की तुम्हाला काहीतरी आराम करण्याची गरज आहे आणि तुम्ही खूप जास्त विचार करत आहात। अद्वैत म्हणतो थांबा, मी तुम्हाला समजावून सांगतो, म्हणून तो एक पेन्सिल आणि पेन घेतो आणि सांगतो ही पेन्सिल म्हणजे कला आणि पेन म्हणजे मी। ही पेन्सिल जी आहे तुम्ही बघितलं असेल तर पूर्ण जी आहे ती शार्पनरसारखी उखडलेली आहे, कारण ती सतत झीज करून घेत असते स्वतःची, त्यामुळे तिची हालत खराब होत असते आणि त्यामुळेच मला तिची खूप जास्त काळजी वाटते आणि काय करावं हे समजत नाही आणि मी जेव्हा तिला समजवायला जातो तेव्हा ती काहीही ऐकून घ्यायलाही तयार नसते। कशा प्रकारे
तो काउन्सिलर त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतो की मला वाटत आहे की तुम्ही खरंच तिच्या प्रेमात पडला आहात आणि हे तुम्ही आता मान्य करणं गरजेचं आहे. तुम्ही जेवढं जास्त यापासून लांब पळाल तेवढं जास्त तुम्हालाच त्रास होईल. परंतु अद्वैत या गोष्टीवरती अग्री करायलाच तयार होत नाही आणि मान्यच करत नाही की तो कलाच्या प्रेमात पडला आहे. इकडे काउन्सिलर खूप आनंदी होतो की त्याचे जे एफर्ट्स आहेत ते फायनली सक्सेसफुल होत आहेत आणि ते दोघं एकमेकांच्या जवळ येत आहेत. इकडे अद्वैत घरी येतो आणि तो आजोबांना भेटून सांगतो की मी विचार करत आहे की आपल्या जे लॉकरमध्ये आपण हिरे ठेवले आहेत ते आपल्या गणपतीच्या जो मुकुट बनवणार आहे त्यात यूज करूयात. आणि हे रोहिणी ऐकते की जे हिरे आहेत ते लॉकरमध्ये आहेत आणि त्यांना हे अगोदर माहिती नसतं. आणि अद्वैत आणि आजोबांचं बोलणं ऐकून त्यांना वाटतं की आता हे हिरे लंपास केले पाहिजेत. आजोबांनाही खूप कौतुक वाटतं की ते हिऱ्यांमुळे गणपतीचा जो आहे तो मुकुट जो आहे खूप चांगला दिसेल. इकडे रोहिणी राहुलला फोन करून सांगते की हिरे बँकेच्या लॉकरमध्ये आहेत आणि ते आज काढणार आहेत, तर कुठल्याही हालतीत तुला ते हिरे लंपास करायचे आहेत आणि ते पळवायचे आहेत, कारण ते खूप महागाचे आहेत आणि ते आपल्याला मिळालेच पाहिजेत. यावरती राहुल एका माणसाला बोलून बँकेमधल्या त्याला पैसे देतो आणि म्हणतो की कुठल्याही हालतीत आम्हाला ते हिरे पाहिजेत आणि तुला त्या बदल्यात भली मोठी रक्कम मिळेल, पण त्यात कसलीही चूक नाही झाली पाहिजे, नाहीतर तुला काहीही मिळणार नाही. आणि तो हे सगळं बँकेच्या बाहेर थांबूनच चर्चा करत असतो. इकडे आजोबा जे आहेत ते सरोज मॅडमला भेटायला येतात आणि म्हणतात की जी आपली स्पर्धा झाली त्यामध्ये मी तुझं एक वेगळंच रूप पाहिलं. तू कलासोबत सासू सून म्हणून तुम्ही पार्टिसिपेट न करता एक मैत्रीण म्हणून तुम्ही दोघींनीही ती स्पर्धा खेळलात. त्यावरनं मला थोडीशी आशा वाटत आहे की तू तिला आता सून म्हणून ॲक्सेप्ट करत आहेस. पण सरोजनी मॅडम म्हणतात की मी त्यांना सून म्हणून ॲक्सेप्ट आणखीनही करत नाही आहे, कारण माझा अद्वैत हा एकुलता एक मुलगा आहे आणि आता सगळं चांगलं आहे तेव्हा ठीक आहे, पण जेव्हा मी नसेल आणि जेव्हा वाईट परिस्थिती असेल तेव्हा ती कशी वागेल हे जाणून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे माझी परीक्षा अजूनही संपलेली नाही. आजोबा म्हणतात तुझ्या माघारी कशाला, तू इथे असतानाही जसं ती पूर्ण घराची काळजी घेते, अद्वैतची काळजी घेते, ते खूपच जास्त काळजी न करता तिला ॲक्सेप्ट करण्यासारखंच आहे. पण सरोज म्हणते की मला थोडासा वेळ लागेल आणि मला आणखीनही काही गोष्टी तपासून पाहायच्या आहेत, त्यानंतरच मी ठरवेन की कलाला मी सून म्हणून ॲक्सेप्ट करायचं की नाही. आजोबाही तो निर्णय सरोजनी मॅडमवरती सोडून त्यांना म्हणतात की ठीक आहे, तू तुझा वेळ घे, परंतु ज्या पद्धतीने आता गोष्टी घडत आहे त्यावरनं मला पॉझिटिव्ह वाटत आहे आणि असं वाटत आहे की सगळं लवकरच नीट होईल आणि सगळ्या घरामध्ये आनंदाचं वातावरण असेल. सरोज मॅडमही म्हणतात की मलाही तेच हवं आहे, पण त्यासाठी मला घाई गडबड करायची नाही आहे. आजोबाई ठीक आहे म्हणतात आणि एक आनंदी वातावरणाने बाहेर पडतात, कारण त्यांना कुठेतरी एक आशा वाटते की सरोजिनी मॅडम पॉझिटिव्हली कलाकडे पाहत आहेत आणि तेच एक चांगला संकेत असतो. त्यानंतर कला आणि अद्वैत जे आहेत बँकेमध्ये हिरे घ्यायला जातात आणि बाहेरच राहुल त्या बँकवाल्याशी बोलत असतो, परंतु ते दोघेही जो राहुल आहे त्याला पाहत नाहीत आणि तसेच ते तिथून बँकेत निघून जातात, कारण राहुल बाजूला आडवा झालेला असतो आणि त्यांनी एकमेकांना पाहिलेलं नसतं. इकडे अद्वैत बँकवाल्यांशी बोलतो आणि म्हणतो की मी इथून जे हिरे आमचे ठेवलेले आहेत ते घेऊन जायला आलेलो आहे आणि तो फॉर्म भरतो आणि कला आणि अद्वैत बँकेच्या आतमध्ये जातात. त्यांच्या पाठोपाठ राहुलही तिथे येतो आणि जो वॉचमन असतो तो त्याला अडवतो आणि म्हणतो की तुम्ही आत जाऊ नका, कारण आतमध्ये कला आणि अद्वैत आहेत. हे दोघं आतमध्ये आहेत हे ऐकून राहुलला धक्का बसतो आणि तो तिथून पलायन करायचं ठरवतो. बघूयात पुढे काय होणार. थँक्यू. प्लीज सबस्क्राईब.